बऱ्याच दिवसापासून होऊ घातलेला स्वयंशासन दिन अखेर आज दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी आमच्या संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली येथे साजरा करण्यात आला। अर्थातच शाळेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली। एक साथ प्रतिज्ञा शुरू करेंगे। शुरू कर। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव, माझे देशावर माझे प्रेम आहे। माझे सध्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा माहीत होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठातेची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य समाज आहे। जय हिंद। आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सर्वांकडे आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद। वाढदिवस आहे कोणाचा आज? काल जे शाळेला अब्सेंट होते, आयडेंटिटी कार्ड ज्यांच्याकडे नाहीये, ड्रेस मध्ये नाहीये, त्यांनी मुलींनी वेण्या नाहीयेत, त्यांनी बाजूला व्हा। यामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव घेतला। इयत्ता 10वीची विद्यार्थिनी कुमारी शिवानी रामराव घुगे मुख्याध्यापिका बनली व तिने पूर्ण दिवसभराचे शाळेचे व्यवस्थापन जबाबदारीने पार पाडले। आज एका दिवसासाठी बनलेले हे शिक्षक उद्याचे भारताचे आधारस्तंभ आहेत। यामध्ये काही शिक्षकांनी आपली भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली, तर काही शिक्षकांची कामगिरी बेताचीच होती, हेही खरं। पण त्यांच्या कामगिरीचे या व्हिडिओच्या माध्यमातून ते स्वतः मूल्यांकन करून पुढील जीवनात नक्कीच सुधारतील ही अपेक्षा। पाहुयात आजच्या स्वयंशासन दिनाचे काही क्षणचित्र। आजची मुख्याध्यापिका कुमारी शिवानी घुगेचा सत्कार करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश दराडे सर। आजचा शिक्षक वृंद
एका दिवसासाठी शिक्षक होण्यासाठी या विद्यार्थ्यांनी बरेच दिवस मेहनत घेतली आणि आज ते शिक्षक झालेले आहेत. ह्या आमच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनी आहेत. त्या आज शिक्षिका बनल्या आहेत आणि हे इयत्ता 10वीचे मुलं आज शिक्षक बनलेले आहेत. ते शिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. येथे आपल्याला आज बनलेल्या गुरुजनांचा ग्रुप फोटो शिक्षक वृंदासोबत पाहायला भेटतो आहे. आता आपण प्रत्यक्ष या गुरुजनांचे वर्ग पाहत आहोत. मासिके दिवाळी यासाठी कथा कविता लेख लेखणे आणि त्यांनी केलेले आहेत. अनेक चित्रपट अल्बम यांसाठी गीत लेखन केलेले आहे. त्यांच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते. म्हणजे ते जेव्हा शेतात कष्ट करतात तेव्हा पावसाच्या रूपात त्यांच्या कष्टाला फळ मिळते. हे या कवितेतून स्पष्ट होते. प्रस्तुत कविता बेगाबूच्या सार्थाने या काव्य संग्रहातून घेतली आहे. आता आपण कवितेला सुरुवात करू. बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो, बाळा वरल्या घामाचा पानानं बाला फुटतो. शेतकरी अनवाणी पावलाने शेतात कष्ट करतात, राबतात आणि जेव्हा काम करतात तेव्हा त्यांच्या पायात बूट नसते, चप्पल नसते, तरी ते शेतात त्या काम करतात आणि त्यांच्या त्या पावलाचे ठसे राहतात ते त्या मातीत उमटतात आणि ते पाहून आकाशालाही पाझर फुटतो. त्यामुळे थँक्यू म्हणता येईल. शेवटपर्यंत कळलो नाही. असं काही वाटून गेलं तरी तू कसली माहिती आणि तुम्ही तुझा ताई. आपण आपल्या मित्राला कधीतरी काहीतरी दिलं तर तो आपल्याला म्हणतो थँक्यू. आपण म्हणतो नाही रे तो माझा मित्र आहे, मी तुझा थँक्यू असं बोलून आपण आपली संस्कृती मोडत चाललेलो आहे. आपण आपली भाषा विसरून चाललेलो आहे. लेखकाचं म्हणणं आहे की तुम्ही आपल्या मराठी भाषेचा वापर करा आणि मराठी भाषेचा तुम्ही शुद्ध मराठी भाषा बोला. हेच आपले लेखक म्हणतात. लेखक म्हणतो आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणाचाही आभार मानत चाललोय. लेखक म्हणतो आभार एखादा कार्यक्रम असला तर तिथं शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शनाचा असतो आणि त्या आभार प्रदर्शनाच्या याच्यामध्ये तुम्ही आभार प्रदर्शनाला द्या ना. तुम्ही कुठेही कोणाला काही कशाला देता, आभार कशाला कोणाचे कधी कुठेही मानू जाऊ नका. जिथं आपल्याला आपली गरज आहे आभाराची तिथं तुम्ही त्यांना आभार द्या. दुपारच्या सुट्टीत लवकर डबा खान खेळण्याऐवजी माझ्याकडे मी तुला मराठी शिकवेन आणि मग बाकी विषय तुला सर्च करतो. बाईला त्याची घरची परिस्थिती कळाली. बाई बाईला अत्यंत दुःख झाली. बाई त्याला म्हणाले उद्यापासून सुट्टीत डबा खान चटकन माझ्याकडे मी तुला मराठी शिकेन आणि बाकी विषय तुला सहज समजेल. प्रीतमचे पप्पा वडील त्या मामाकडे पैसे पाठवत होते म्हणून मामा आणि मामी त्याला सांभाळतो. What would you do if you were me to grow that were you? ज्या जीव घेण्या प्रतिमेने माझ्या पावला खुणा देखील कुत्र्याला लावल्या. शाळेत असताना आणि मला नेहमीच फटके मारले जात होते कारण जॉन मूर्ख ठरला. मी हा प्रश्न निष्कळपणे मांडला. माझ्या ओळखीच्या प्रत्येकाला तुम्ही आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही मी आता तर काय केले असेल. कारण ते दोघं भाऊ सारखेच असतात. ते म्हणतात की तुम्ही काय सिद्ध केलं म्हणजे कसं सिद्ध केलं असतं, मी कोण आहे, मी कसं ओळखू शकला असतं. ते सगळे कन्फ्युज असतात की कोणतं कोण आहे. ते जॉन चूक करतात. ते खोड्या करणारा जॉन असतो आणि त्याची पनिशमेंट भेटते पोएटला. अवर क्लोज resembles turn the tide of my domestic life for some show my instead bride became my brother's wife. In fact, year after year the same absurd mistake went on and vain deed neighbors came and burned brother John. आजच्या मुख्याध्यापिका कुमारी शिवानी घुगे शाळेचे कामकाज पाहत असताना. आजच्या मुख्याध्यापिका कुमारी शिवानी घुगे कार्यालयीन कामकाज पाहत असताना. पुन्हा आपण एकदा प्रत्यक्ष वर्गावर जात आहोत. तू
knowledge extremely wide. Component means having very good knowledge and ability. म्हणजे जास्त ज्ञान असणे, खूप ज्ञान असणे आणि क्षमता. तर एखादा आपल्याला सक्सेस व्हायचं असलं तर आपल्याला खूप ज्ञान पाहिजे किंवा क्षमता पाहिजे आपल्या ह्याच्यात. नीड्स नॉलेज एक्स्ट्रीमली म्हणजे व्हेरी मच म्हणजे खूप जास्त पाहिजे. फॉर इच ऑफ द पेशंट्स ही लाईक टू गेट possess a different insight. जे असतात प्राणी असतात ते सगळे काही सारखे नसतात, वेगवेगळे असतात. ते आणखी वेगळे असतात. काही मांजर काही वाघ काही मांजरीसारख्या दिसू शकत नाही किंवा गाढव हा डुकरासारख्या दिसू शकत नाही, वेगवेगळे असतात ना. He must know why the cat is refusing her milk, why the dog is not eating his bone. जर मांजर जर दूध देत नसेल तर प्राण्याच्या डॉक्टरला माहिती पाहिजे की मांजर दूध का देत नाही, का ती आपलं दूध हे करत नाही. आणि जर कुत्रा why the dog is not eating his bone, कुत्रा जर हाडूक सगळ्याला हे करत असेल, कुत्र्याला हाडूक खूप आवडते ना, माहिती ना, तर तो का खात नाही, का सगळ्यात नाही, याचं कारण डॉक्टरला माहिती पाहिजे. की आपण विकत घेऊ पण शकत नाही आणि विकू शकत पण नाही. But to have an understanding friend is worth far more than gold. जर आपल्याकडे असा समजून घेणारा मित्र असेल तर त्याची किंमत सोन्यावरून जास्ती असते. And the golden chain of friendship is a strong braced tie. आणि मैत्री ही सोन्याची साखळी असते, ती मजबूत बांधलेली असते. Binding kinder heart together as the years go passing. वर्षानुवर्षे ती जतन केली जाते, ती कधीच तुटत नाही. Slowly, silently, now the moon walks the night in her silver moon. रात्रीच्या वेळी चंद्र आपल्या चंद्री पावलांनी तो आकाशात चालत आहे. म्हणजे तो रात्रीच्या आकाशात इकडून तिकडे चालत आहे. This way and that she peers and see silver fruit upon silver trees. कधी तो या झाडामागून तर कधी त्या झाडापलीकडून तो निरखून पाहत आहे. जसा चंद्र ढगांमधून सावकाश पुढे सरकत आहे, त्याची किरणे पडल्यामुळे घरांची भोवतालीचे प्रेम ही चंदेरी झाली आहेत आणि घरांच्या खिडक्याद्वारे त्या अल्पवेळ प्रकाशात चमकत आहे. No matter how hard ways for the better, and so it was Ariel's job to see that he cried out his tastes properly. त्यानंतर प्रॉस्परोला एके दिवशी दिसले की त्यांचे जे साथीदार होते, अगोदरच्या बेटावर त्यांना सोडून दिलेले, ते आणि त्याच्या राज्यातील सर्व सरदार एका बोटीने जात होते. त्यांचा मुलगा एक होता, ते राजकुमार, त्याचं लग्नही झालं होतं. त्याच्यानंतर ते बोटीतून जात होते. टाइम पास्ड अँड मिरांडा ग्रू अप to be a sweet and beautiful girl. त्याच्यानंतर काही कालावधीनंतर मिरांडा ही एक मोठी आणि सुंदर मुलगी झाली होती. शाळेचे मुख्याध्यापक श्री दराडे सर आजच्या शिक्षकांचे कामकाज पाहत असताना प्रतिक्रिया बलास समान परिमाणाचे त्याच वेळी होणारे प्रतिक्रिया व अस्तित्वात असते व त्याची दिशा परस्पर विरुद्ध असतात. कॅलियरचा नियम घ्या. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून त्या सूर्य कक्षाच्या एका नाभीवर असतो. ग्रहाची लिहा केली, तुम्ही असं काम करायला केली आहे की सांगितलेले ते पण झाले. आजच्या मुख्याध्यापिका कुमारी शिवानी घुगे शाळेवर किती लक्ष ठेवून आहेत हे आपण पाहू शकता.
चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग होते. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ कोणाला येते? पायावर गाडी उभी होती. तर आपण समांतरभुज चौकोन हे शिकणार आहोत. समांतर आपण ती आकृती काढून घेऊ अगोदर. Definition to me. Interest is charged on principal and also on the interest accrued in the previous year. तुम्ही गेल्या वर्षी इंटरेस्टचा फॉर्म्युला शिकला आहात. तसेच व्याज इंटरेस्ट म्हणजे व्याज आणि त्याचबरोबर आता आपण त्यावर्षी कंपाऊंड इंटरेस्ट हा चॅप्टर शिकणार आहोत. म्हणजे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजमध्ये जे आपण रक्कम घेतो त्यावर इंटरेस्ट म्हणजेच व्याज जे जमा होते जे व्याज जमा होणार आहे ते आपण गेल्या वर्षी शिकलो आहोत तेच यावर्षी आता शिकणार आहोत. त्या रकमेवर जे व्याज आपल्याला बँकेला परत द्यावे लागते. आपण आता दुसरं घेऊयात. दुसरं काय येईल? 4x अधिक 3y बरोबर 3. तिसरं 4y वजा 9x बरोबर 22. आणि दुसरं घेऊया. चौथं कोणी सांगेल का मला? दोन चलाकी रेषीय समीकरण कोणी सांगेल का? तर 5x अधिक 4y बरोबर 3. आणि पाचवा घेऊया. 3x अधिक 5y बरोबर 9. हे बघा आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे. पहिला प्रश्न काय होता? x आणि y या चलांचा उपयोग करून दोन चलातील 5 रेषीय समीकरणे आपल्याला लिहायची होते. तरी मी लिहून झालेले आहे. दोन चल म्हणजे कोणती? दोन चल म्हणजे x आणि y हे दोन चल आहेत. या चलाचा उपयोग करून आपल्याला 5 रेषीय समीकरणे तयार करायची होती. ते आता करून झालेले आहेत. आपण आता दुसरा प्रश्न घेऊया. दुसरा प्रश्न काय आहे? x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या 5 उकली काढा. म्हणजे त्याच टाईपचा हा पण प्रश्न आहे. तर त्याच्यानंतर खाली समीकरण काय येईल बरं? 5 + 2 बरोबर 6. 5 अधिक 2 बरोबर 7. याच्यानंतर काही 7 बरोबर 7. जर आपली डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली ना. झाले मॅडम लिहिण. त्या फिगरला ऑब्झर्व करून हे टेबल कम्प्लीट करायचं आहे. तर BC हा त्या फिगर मधील काय आहे? आणि सिगमेंट PA आणि सिगमेंट DC आणि सिगमेंट PA ही काय आहे? आणि सेंटर कोणता आहे? आणि हे सेंट्रल अँगल आणि हे CPA काय आहे?
येथे सेवक वेदांत मगर शिक्षकांना चहा पाजत असताना. भौतिक बदल व रासायनिक बदलांमध्ये काय फरक आहे सांगा. सांग, हात वर केला होता तू. तूच तुला मी का? हां, भौतिक बदल निसर्गाकडून होते. भौतिक बदलामध्ये मूळ पदार्थाचे संघटन बदलत नाही आणि नवीन पदार्थ तयार होत नाही. तर रासायनिक बदल याच्या उलट मूळ पदार्थाचे संघटन बदलते आणि नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो. समजलं का तुम्हाला? हो. आता तुमच्या पुस्तकात बघा खाली काही पदार्थ दिले. त्या पदार्थाच्या बदलांचे भौतिक बदल व रासायनिक बदल असे वर्गीकरण करायचे. सगळ्यांनी सांगायचं. मी विचारणार तुम्हाला. बदल कैरीचा आंबावाने कोणता बदल आहे सांगा बरं. सगळ्यांनी नाही एका सांगायचं. सांगतो तू. भौतिक बदल. बरोबर. बस खाली. बर्फ वितळणे तुम्हाला येत नाही का? मग काय म्हणलं हात वर करायचं सांगायचं. तू सांग रे. रासायनिक बदल. बरोबर. पाण्यात मीठ विरघळणे तुम्हाला येत नाही का? येत नाही. तू सांग. भौतिक बदल. बरोबर. हिरवे किंवा पिवळे होणे या गोष्टी आपण पाहू शकतो. स्विच ऑफ लाईट इन युअर रूम ॲट नाईट फॉर सम टाइम. तुमच्या रूम मधला लाईट आहे ना, सर्वांच्या रूम मध्ये लाईट असेल ना. सर्वांच्या रूम मधला लाईट तर तुम्हाला काय करायचंय, बंद करायचंय आणि 5 किंवा 10 मिनिटांनी तो लाईट पुन्हा चालू करायचा आहे. तर तुम्हाला काय रिॲक्शन असेल तुमची? तुम्हाला तुमच्या रूम मध्ये असलेल्या सगळ्या वस्तू दिसतील का नाही? मला कोण सांगेल बरं, दिसतील का नाही? इमॅजिन करून पहा. करा ना, हातवरी करा. नाही दिसणार. बस खाली. एक पॉइंट पाहणार आहोत, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हेडिंग टाका सर्वांनी. रिफ्लेक्शन ऑफ लाईट याचं मला मिनिंग कोण सांगते? प्रकाशाचे परावर्तन. गुड. हा काय आपला एक प्लेन मिरर आहे. हा प्लेन मिरर आहे. इकडून मी टॉर्च लावली, इकडून मी या मिररवर बॅटरी दाबली किंवा एखाद्या ऑब्जेक्टवर बॅटरी दाबली तर त्या बॅटरीतले जे किरण आहेत ते या ऑब्जेक्टवर जाऊन पडणार. जे मी किरण दाबलेत ना त्या किरणांना इन्सिडेंट रे असं म्हणतात. हे कोणती रे आहे? इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रेला आपण काय कोणत्या लेटरने इंडिकेट करायचं आहे? मी जेव्हा एखाद्या वस्तूवर बॅटरी लावते ना, एखाद्या वस्तूवर लाईट डिस्पर्स करते तर तो लाईट, फॉर एक्झाम्पल मी बोर्डवर लाईट दाबली तर ती लाईट इथं गेल्यानंतर इथं टकरून पुन्हा कुठेतरी रिफ्लेक्ट होणार. त्या रेल काय म्हणायचं? रिफ्लेक्टेड रे. म्हणजे मी इथं जर बॅटरी दाबली तर इथून पुन्हा रे रिफ्लेक्ट होणार. निर्माण होणाऱ्या सजीवात काही भेद आढळून येतात. लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवातील भेद झालं का तुमचं लिहिणं? तुमच्या वर्गातील तुमच्या मित्रांच्या कानांचं निरीक्षण करायचे. बघा ना, तुमच्या जवळचा तुमचा मित्र बसला तर तुम्ही त्याचे कानांचं निरीक्षण म्हणजे प्रत्येकाचे कान सेम आहेत का बघायचे. फक्त बघायचं सांगितले, बोलायचं नाही. तुम्ही निरीक्षण करा. अरे शांत बसा. आपण सर्वजण मनुष्य प्राणी असं नाही, सर्वांच्या रंगामध्ये निसर्गातील भेटू आणि
salt gas. The compound is used in the production of salt like Na2CO3 and NaHCO3. आणि याच कंपाऊंड बनवण्यासाठी सोडियम कॅल्शिऑक्साइड, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम हायड्रोकार्बोनेट असा या दोघांचा यूज केला जातो. When an electric current passes through the saturated solution of hydrochloric acid, त्याला ब्राइन म्हणतात. खाली एक रिएक्शन दिलेली आहे 2NaCl plus 2H2O. It gives 2NaOH plus Cl2 plus H2. या रिएक्शन मध्ये काय दिलेलं माहिती का, दोन सोडियम क्लोराइडचे घटक, दोन सोडियम क्लोराइडचे कंपाऊंड आणि दोन वॉटरचे मॉलिक्यूल जर घेतले आणि त्याची रिएक्शन जर केली, त्याच्यापासून आपल्याला दोन सोडियम हायड्रॉक्साईड भेटतात आणि त्याच्यामधून क्लोरीन गॅस आणि हायड्रोजन गॅस ही येणं बाहेर पडते. बूढ़ी ताकि चलने के लिए तैयार हुई. यह विश्वास की 1 मिनट में पूड़ियाँ और मसालेदार तरकारियाँ सामने आएगी. कि हमें कब बुलाएगी. उनकी स्वादेंद्रियों को उन्होंने मन में तरह तरह के मंसूबे बांधे. पहले तरकारी से पूड़ियाँ खाऊंगी, फिर दही और शक्कर से कचौड़ियाँ रायते के साथ मजेदार मालूम होंगी. येथे आजचा शिक्षक वृंद रिकाम्या वेळेमध्ये संवाद आणि चर्चा करत असताना आता आपण काही विद्यार्थ्यांची खेळ पाहत आहोत जे आजच्या शिक्षकांनी घेतलेले आहेत. संघटनेची स्थापना केली. 23 एप्रिल 1930 रोजी यांनी पेशवावरचा सत्याग्रह केला. सरकार सत्याग्रहाची ताब्यात घेतली. 18 भर पेशवावर शहर ताब्यात होते. सरकारने गढवाला पटणीला सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. गढवाला पटलीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्याचा नकार दिला. त्यामुळे लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा केली. शिल्पाला पाहण्यासाठी लोक येतात. क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळाला. ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट यासारखी मार्केट यंत्रणा अनेक शहरात सुरू केलेली आहे. त्यातील मुंबई हे एक शहर आहे. वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. तसेच भारतातून 40 देशांना वाहने निर्यात केली जातात. भारतातील वाहन उद्योगाला सनराई क्षेत्र असे म्हणतात. एक वेळ लिहून घ्या. निर्यात म्हणजे या देशातून त्या देशात पाठवून त्याला निर्यात म्हणतात. एक वेळ लिहून घ्या. आपण वस्तू खरेदी करणारे ग्राहक असतो. आपण दुकानावर जायला म्हणजे ग्राहक म्हणून जात असतो. तसेच वस्तूचे उत्पादन करणारे उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते असतात. वस्तूचे उत्पादन करणारे विक्रेते किंवा विक्री करणारे विक्रेते असतात. ग्राहक व विक्रेते वस्तूची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात. याला व्यापार असे संबोधतात. खरेदी विक्री या क्रियेला व्यापार असे संबोधतात. व्यापार ही एक महत्वाची आर्थिक क्रिया आहे. आर्थिक क्रिया आहे. या क्रियाला समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असतात. या समाजातील लोकांचे आर्थिक जीवन हे एकमेकांवर अवलंबून असतात. कोणताही देश असा स्वयंपूर्ण नसतो. त्या देशाला काची तरी गरज असते. ब्राझील या देशात जसे की ब्राझील या देशात कॉफीचे उत्पन्न होते आणि जे आपल्याला गरज असते कॉफीचे उत्पन्न ते ब्राझील या देशातले लोक आपल्याला कॉफीचे उत्पन्न देतात आणि आपल्या जवळ जे आहे ते आपण त्यांना देतो.
होय, हस्तव्यवसाय खेळ ही कृतीशील मनोरंजनाची उदाहरणे आहेत. आपण जेव्हा खेळाचा सामना पाहतो, संगीत ऐकतो, चित्रपट पाहतो, तेव्हा ते मनोरंजन कृतीशील पातळीवर असते. आपण त्यामध्ये फक्त प्रेक्षक असतो. आपण एखाद्या वेळेस संगीत ऐकतो, चित्रपट पाहतो, म्हणजे ते कृतीशीलच असते, कृतीशील पातळीवर असते. लोकनाट्य, कठपुतळ्याचा प्रयोग, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली कोणाला माहित आहे का? हो, 1 मे 1960 रोजी. बरोबर. भारत स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषाच्या प्रांत रचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. महाराष्ट्र मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन 1946 पासून सुरू झाली. वयापिढी काढल्या का तुम्ही? हो. शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली. मराठी भाषिक म्हणजे भारतात एखादे मराठी असतात त्यांना आपला स्वतःचा हक्क पाहिजे असतो. तसेच तमिळनाडू, कर्नाटकमधील कर्नाटिका यांचा स्वतःसाठी एकीकरणाचा व्यक्त करणारा सुरुवात केली. 1911 मध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. 1905 मध्ये बंगालची फाळणी सुरू झाली होती आणि 1911 मध्ये इंग्रजांना ती फाळणी रद्द करावी लागली. त्या पार्श्वभूमी नची केळकर यांनी लिहिली की मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी. म्हणजे नची केळकरांनी म्हटले की सर्वांचे जे मराठी भाषिक होते त्यांची सगळी लोकसंख्या एका याच्या अंमलाखाली असावी, पण एका ठिकाणी असावी. जाती आणि दुसरे एवढे नाही तरी झाडावरील संशोधन मला लिहिणारा नाही दिसलं ना, मी मार देईल बरं. संशोधन बंगळुरू इथे बंगळुरू इथे शेरी बायोटिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये केले जाते. शेरी बायोटिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये केले जाते. हा उद्योग लिहा, पुढचा मुद्दा लिहा. प्रामुख्याने कर्नाटक. ए बाई लिहिलं, तुला काय वेगळं सांगायचं का? पुन्हा एकदा आपण आजच्या शिक्षकांनी काही घेतलेले खेळ पाहत आहोत. इथे पाहू शकतो आपण ह्या वैष्णवी मॅडम विद्यार्थ्यांचा खो खो हा खेळ घेत असताना.
काय काय केले बाबा. येथे प्रदीप सर विद्यार्थ्यांचा व्हॉलीबॉल घेत असतात. येथे आपण पाहू शकतो काही विद्यार्थी रिकाम्या वेळेमध्ये जिमचा एन्जॉय घेत असताना. येथे अंजली आणि शीतल मॅडम विद्यार्थ्यांचा कबड्डी हा खेळ खेळत असताना. येथे आपण पाहू शकता आजच्या मुख्याध्यापिका कुमारी शिवानी घुगे आजच्या शिक्षकांसोबत एक महत्त्वाची मीटिंग घेण्यासाठी पूर्वतयारी करत असताना. आपण पाहू शकतो आजच्या मीटिंगसाठी उपस्थित असलेल्या शिक्षिका आणि शिक्षक. सर्व नवीन मॅडम आणि सरांच्या मनामध्ये प्रश्न घोळतोय की आजच्या मीटिंगचा विषय काय असेल आणि मीटिंगमध्ये मुख्याध्यापिका मॅडम आम्हाला काय आदेश देऊ शकतात. थोड्याच वेळामध्ये ही मीटिंग सुरू होणार आहे आणि मीटिंगमध्ये मॅडम काय बोलणार आहेत ते आपण लगेचच पाहणार आहोत. नमस्कार. आज 8 जानेवारी 2025 रोजी इयत्ता 10वी या वर्गाचा स्वयंशासन दिन साजरा करण्याचा सरांनी निर्णय घेतला आणि अर्धा स्वयंशासन दिन आपला साजराही झाला. जसं म्हणलं तसं पिरियडवर गेले आणि आज तुम्ही सर्वांनी शिकवलंय. तुम्हाला काही चांगले अनुभव आले असतील. तेच अनुभव तुम्ही समोरच्या कार्यक्रमामध्ये सांगायचे आहे. 2 वाजता आपला इथं कार्यक्रम चालू होणार आहे. तुमच्या जर काही शिकवता शिकवता आज शिक्षक झाले तुम्ही, जर आज तुमच्या काही जर उणीवा बाकी असतील तर त्या उणीवा तुम्ही तुमच्या भविष्यात पूर्ण कराव्यात असं मला वाटते. काही शिक्षकांची नावे तिथे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी घेतलेली आहेत तर त्यांनी प्लीज कट करू नये, कारण तुम्हाला प्रत्येकालाच अनुभव आलाय. काही जर आपण एखादी गोष्ट पार पाडली तर प्रत्येकालाच त्यातून अनुभव मिळतो. तोच अनुभव आपल्याला माईक मध्ये सांगायचा आहे. सरांनी आता जे विद्यार्थी 9वी मध्ये आहेत त्यांना सांगितलं पाहिजे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपले मनोगत व्यक्त केले, तसेच त्या प्रकारे तुम्ही करा. त्या 9वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे आणि पुढच्या वर्षी त्यांचाही असा स्वयंशासन दिन चांगल्या प्रकारे पार पडला पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करते. आता जो आपला 2 वाजता कार्यक्रम चालू होणार आहे त्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी तुम्हाला विनंती करते आणि आतापर्यंत तुम्ही मला जशी साथ दिली तशीच साथ तुम्ही समोरही द्यावी अशी मी विनंती करते. धन्यवाद.